हॅलो ऑल, कसे आहात सर्वजण? घरी राहा, सुरक्षित राहा. आज आपण मागच्या काही एपिसोडमधून किंवा मालिकांमधून राजकीय पत्रकारिता याविषयीची माहिती घेत आहोत. याआधी आपण राजकीय म्हणजे काय, पत्रकारिता म्हणजे काय याचे अर्थ पाहिलेले आहेत. राजकीय पत्रकारितेचे हेतू आपण पाहिलेले आहेत. त्याचबद्दल स्वरूपाविषयी आपण काही माहिती घेतलेली आहे. या आधीचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिसते आहे. त्या लिंकवर जाऊन क्लिक करा, तुम्हाला या आधीचे व्हिडिओ दिसतील. हा भाग समजण्यासाठी आधीचे व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे, कारण ते जर पाहिले तर तुम्हाला या व्हिडिओपर्यंत कनेक्ट होता येईल किंवा ते समजायला जास्त मदत होणार आहे. आजच्या या भागामध्ये आपण राजकीय पत्रकारितेची व्याप्ती कशी आहे याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. तर सुरू करूयात आपण आजच्या या आपल्या राजकीय पत्रकारितेच्या भागाला. राजकीय पत्रकारितेमध्ये आता इथे लक्षात घ्या की पत्रकारितेमध्ये राजकारणाच्या कोणत्याही गोष्टींचा समावेश येतो. मग आता कोणत्याही गोष्टी म्हणजे काय, तर राजकीय सिद्धांत आहेत, राजकीय विचारधारा आहे, किंवा भूतकाळातील घटना असू दे, भविष्यकाळातील घटना, येणाऱ्या घटनांचा सुद्धा यामध्ये समावेश होणार आहे. त्याच्याविषयी चर्चांचा समावेश होणार आहे, किंवा वर्तमान काळातल्या राजकीय घटना असू दे, किंवा ज्या घटना अशा की ज्या नागरिकांशी संबंधित आहेत. म्हणजे इथे नागरिक हा शब्द पण खूप महत्त्वाचा आहे, कारण फक्त नागरिकांशी संबंधित, कारण नागरिकच हा राजकीय असणार आहे. आपण हे आधी पाहिले. किंवा संसदेचे जे काही कामकाज आहे, किंवा स्वातंत्र्याच्या अनुभवलेल्या संघर्षाचा अहवाल असू दे, किंवा तुमच्या जीवन पद्धतीशी काही राजकीय घटनांमुळे किंवा घडामोडींमुळे मागच्या 3 पिढ्यांपर्यंत पडलेल्या प्रभावातली भर असू दे, किंवा राजकीय पत्रकारितेचा जो हा प्रवास आहे हा स्थानिक राजकारण ते आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणजे स्थानिक निवडणुका आहेत, राष्ट्रीय निवडणुका आहेत, आंतरराष्ट्रीय निवडणुका आहेत, किंवा ज्या काही इतर घडामोडी आहेत, या सर्वांचा उहापोह याच्यामध्ये होत असतो. मग आता इथे आवश्यक काय आहे बघा, जेव्हा आपण राजकीय पत्रकारितेविषयी बोलतो तर या सर्वांचं ज्ञान असणारा पत्रकार असणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे आता काय होतं, विविध वेब मधून म्हणा किंवा खुल्या प्रशासनाकडे कल आहे, आणि किंवा ऑनलाईन माध्यमांचा वापर पण वाढलेला आहे. त्यामुळे यासारख्या ज्या घडामोडी आहेत याची डेटाचा वापर हा काही नवीन नाहीये, पण आता डेटाचं स्वरूप मात्र बदललेलं आहे. ते कसं झालंय, अधिक डिजिटल झालंय. आता तुम्ही आम्हीच बघा ना, आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण काय करतो, एखाद्या वेबसाईटवर जातो, एखादं यूट्यूब पाहतो, एखाद्या फेसबुकची लिंक आपण पाहत असतो, किंवा वेबसाईटवर आपण जात असतो. म्हणजे डेटांचं माध्यम मात्र वाढलंय, माहिती आहे, डेटांचं माध्यम वाढले. आता इथे एक लक्षात घ्या की अनेक माध्यमं त्यातनं आपण जर ते पाहिलं तर त्यावरती आधी आपल्याला राजकीय बातमी दिसते. रोजचं वर्तमानपत्र आपण उघडून पहा तर राजकीय बातम्या दिसतील. जवळजवळ 60 ते 70% बातम्या ह्या राजकीय असतात. एखादी प्रकाश वृत्तवाहिनी पहा किंवा टीव्ही चॅनल आपण म्हणतो ती तुम्ही सुरू करा तर राजकीय घडामोडींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते. म्हणजे आता इथे लक्षात घ्या की फक्त हेच का, तर काही गैर राजकीय घटना आणि निर्णय सुद्धा असतात की ज्याची राजकीय बाजू असते. म्हणजे इथे सरकारचा यामधला हस्तक्षेप असतो. ती बातमी कदाचित राजकीय नसेल, ती घडामोडी राजकीय नसेल, पण त्यामधला सरकारचा हस्तक्षेप हा सुद्धा राजकीय पत्रकारितेची व्याप्ती वाढवतोय. म्हणजे एकंदरीत काय झालंय, आता राजकीय पत्रकारितेचं ग्लॅमर वाढलेलं आहे, आणि लोकशाही राजकीय संस्था विविध माध्यमांद्वारे ह्या शक्तिवान केल्या जातात, आणि यामध्ये त्या महत्त्वाची भूमिका बजावत असतात. राजकीय टीकात्मक अहवाल जे आहेत हे सामान्य माणसाच्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम करत असतात, आणि त्याद्वारे व्यक्ती त्या राजकीय व्यवस्थेला प्रतिसाद देत असते. म्हणूनच राजकीय पत्रकारितेला काय म्हटलं जातं, लोकांची ती पालक आहे, लोकांची ती संरक्षक आहे, आणि लोकांचा हक्क यांचं संरक्षण करणारी ती महत्त्वाची आहे असं म्हणून ती ओळखली जाते. भारतासारखा देश आहे जिथे विविधता आहे, आपल्याकडे अनेक भाषा, धर्म, जाती, पंथ हे सगळ्यामध्ये एकता राखण्यासाठी खरं तर ही पत्रकारिता मदत करत असते. आता इथे अजून लक्षात घ्या की निवडणुकांमध्ये निवडणुका हा शब्द आपल्या समोर आला तर तो लोकशाहीचा उत्सव आहे. तुम्ही अगदी आज 2 मे आहे, तुम्ही टीव्ही चॅनल लावा, काय दिसेल तुम्हाला,
अनेक राज्यांच्या निवडणुकांचे आज विश्लेषण आहे। पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या 292 जागांसाठीचा निकाल आहे। आसाम आहे, तामिळनाडू आहे, पॉंडिचेरी किंवा त्याला पुदुचेरी असं म्हटलं जातं, केरळ आहे, इथल्या निवडणुकांचं विश्लेषण तुम्हाला दिसणार आहे। आणि या वृत्तवाहिन्या लाईव्ह हे सगळं करणार आहेत आणि तुमच्यापर्यंत ह्या राजकीय बातम्या पोहोचणार आहेत। आता इथे लक्षात घ्या की या बातम्या आपल्याला जेव्हा पाहतो तेव्हा ह्या घडामोडींचा निश्चितपणे आपल्यावरती काहीतरी परिणाम हा होत असतो। मग आता इथे आपल्याला ही व्याप्ती पाहत असताना काही प्रकार आपल्याला पाहायचे आहेत की ते म्हणजे निवडणूक पत्रकारिता हा भाग यामध्ये अजून येतो, संरक्षक पत्रकारिता हा भाग यामध्ये येतो आणि ह्या सगळ्यांचा उहापोह आपण आता करणार आहोत। आता ह्या निवडणूक पत्रकारिता याकडे आपण जेव्हा जाऊ तेव्हा हा राजकीय पत्रकारितेचाच एक उपप्रकार आहे, जो अंदाजे निवडणुका आणि राजकीय मोहिमा यांच्याशी संबंधित आहे आणि या संबंधित घडामोडीवरती त्याचं विश्लेषण करणं, त्यावरती लक्ष केंद्रित करणं ही माध्यमांचं खरं तर काम आहे। अनेक प्रकारची संख्यात्मक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते। मग आता ह्यामध्ये काय आहे, उमेदवारांच्या यशाची कमांड आपल्याला पाहायला मिळते। निवडणुकांच्या विश्लेषणामध्ये आधी त्या राजकीय पक्षाने कशा पद्धतीची कामगिरी केलेली आहे किंवा तो उमेदवार तिथे काय म्हणून ओळखला जातो किंवा त्या उमेदवाराची लोकांमधली प्रतिमा काय आहे आणि ह्या सगळ्यांचा अंदाज लावून निवडणुकीचं वार्तांकन आपल्यासमोर केलं जातं। कधी कधी पूर्वीचे जे काही उमेदवार आहेत निवडणुकीला उभे राहिलेले त्यांची तुलना सुद्धा केली जाते, अनेक राजकीय पक्षांची तुलना सुद्धा होत असते आणि इतर राजकीय आवृत्त्यांमध्ये निवडणुकीच्या स्थितीविषयीच्या या बातम्या आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये दिसतात। दुसरं सांगता येईल आपल्याला संरक्षक पत्रकारिता किंवा ह्या संरक्षक पत्रकारितेलाच लष्करी पत्रकारिता असं पण म्हटलं जातं। राजकीय पत्रकारितेचा सुद्धा हा एक उपप्रकार आहे असं आपल्याला म्हणता येईल, जो देशाच्या लष्करी, गुप्तचर आणि इतर संरक्षक विभाग आहेत यांच्या सद्यस्थितीवरती लक्षात ठेवतो। हिंसक संघर्षाच्या काळामध्ये या संरक्षक पत्रकारितेमध्ये खूप वाढ होते, लोक सुद्धा त्यामध्ये रुची दाखवतात आणि लष्करी नेते हे त्यावेळेस किंवा जे प्रमुख असतील हे त्यावेळेस हिरो ठरतात लोकांच्या नजरेमध्ये। लष्करी पत्रकारितेच्या काळामध्ये कधी कधी वृत्तवाहिन्यांना संघर्षाच्या ठिकाणी जाऊन सुद्धा लष्करी तुकड्यांमध्ये नेमण्यात येतं ते सगळं वृत्तांकन करण्यासाठी। आता याचं काही उदाहरण आपल्याला सांगतील की इराकमधील युद्धाच्या वृत्तकणामध्ये या मीडियाचा किंवा माध्यमाचा सहभाग होता तेव्हा एम्बेडेड पत्रकारिता, परत शब्द बघा, एम्बेडेड पत्रकारिता हा शब्द त्यासाठी वापरला जातो। आता एम्बेडेड पत्रकारिता ही पक्षपाती सुद्धा असू शकते कारण ती एकतर्फी आहे। ज्या भागातून पत्रकार नेमण्यात आलेला असतो त्या भागातून ती माहिती गोळा केली जाते। राजकीय पत्रकारितेचा हा उपप्रकार विषयीचा प्रचार किंवा उमेदवार यांच्यामध्ये समाविष्ट असलेल्या पत्रकारांकडून येणाऱ्या प्रसार माध्यमांना सुद्धा तो लागू होतो। आता लष्करी निवडणुकीप्रमाणे त्यांचा अहवाल सुद्धा यावरती परिणाम करत असतो। यानंतर यातला तिसरा व्याप्तीचा जो भाग आहे तो म्हणजे नागरी पत्रकारिता। आता राजकीय पत्रकारितेचा नागरी पत्रकारिता हा खूप मोठा भाग बनत चाललेला आहे बघा। लोकांकडून जी माहिती येते, लोकांकडून आलेली माहिती ही अचूक आहे का, सत्य आहे का याची खात्री अर्थात ही माध्यमं करत असतात, त्याच्याशिवाय ती बातमी पुढे येत नाही। लोकशाहीच्या भविष्यासाठी ही नागरी पत्रकारिता अधिक फायदेशीर आहे। आता ही किती फायदेशीर आहे असं आपण म्हटलं अधिक फायदेशीर आहे कारण नागरिक ही अनेक पद्धतीची माहिती या माध्यमांद्वारे, विविध माध्यमं जी आहेत इलेक्ट्रॉनिक माध्यमे याद्वारे ती प्रसारित करीत असतात। आता ही माहिती खरंच किती लोकशाहीला संपन्न करणारी आहे हा येणारा काळच ठरवेल। पण इथे एक लक्षात घ्या की नागरिकांचा अधिकाधिक लोकशाहीमधला सहभाग हा निरोगी लोकशाहीचं एक लक्षण आहे किंवा राजकीय बातम्यांमध्ये नागरिक जितक्या पद्धतीने रुची दाखवतील किंवा नागरिक स्वतः काही राजकीय बाबींचा शोध घेऊ शकतील आणि तितकं राजकारणामध्ये ते सक्रिय होतील तितकं लोकशाहीसाठी हे योग्य असेल। त्यामुळे नागरी पत्रकारिता ही सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका या पत्रकारितेमध्ये बजावत असते। यानंतर आहे पुढचा व्याप्तीचा भाग म्हणजे विरोधक पत्रकारिता, ॲडव्हर्सरियल जर्नलिझम असं त्याला म्हटलं जातं।
ज्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष निष्प्रभ ठरतात त्या ठिकाणी पत्रकारांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे असे काही यातले तज्ज्ञ मानतात. पंडित नेहरूंनी पण याच अर्थाचं विधान केलेलं होतं की त्यांनी म्हटलं की राजकीय पक्ष आणि संस्था यांच्या संदर्भामध्ये पत्रकारितेने सखोल अशी समीक्षेची आणि प्रभावी अशी टीकाकाराची भूमिका घेतली पाहिजे. त्यामुळे काय होईल, त्यामुळे मतदार जागृत होणार आहे. मतदारांना लोकशाहीविषयी किंवा त्या राजकारणाविषयी अधिक माहिती होणार आहे, ज्यामुळे लोकशाही बळकट होऊ शकते. 1960 नंतरच्या प्रस्थापितांना विरोधी असणाऱ्या वातावरणामध्ये विरोधक पत्रकारितेचा जन्म झालेला आहे. अमेरिकेच्या पत्रकारितेच्या जगामध्ये हेरगिरी करणारे यूट्यूब विमाने आहे, बे ऑफ पिंग्स मधलं आक्रमण आहे किंवा व्हिएटनामचं युद्ध आहे, वॉटरगेट प्रकरण आहे, यासारख्या प्रकरणांमधून आपल्याला ही विरोधक पत्रकारितेचे उदाहरण म्हणून घेता येणार आहे. आता याचा उल्लेख आपण करतोच, पण ह्या सर्व प्रकरणांमध्ये पत्रकारांनी उपलब्ध माहितीचा शोधक पद्धतीने आणि संशयी पद्धतीने पिच्छा पुरवला पाहिजे आणि हे पुरवून त्यांनी ते सत्य काय आहे ते उघडकीस आणलं पाहिजे. पत्रकारितेने असं जर केलं नाही तर राजकारण्यांच्या व्यक्तीच्या वाकड्या मार्गावरचे कदाचित ते सहप्रवासी होऊ शकतात आणि जनतेची त्यातून फसवणूक होऊ शकते आणि त्यामध्ये त्यांचा सहभाग असू शकतो असं ही पत्रकारिता मानते. आता यानंतरचा भाग आहे तो म्हणजे शासन आणि पत्रकारिता. पत्रकारितेचे जे मानक सिद्धांत आहेत ही शासन व्यवस्था आणि पत्रकारिता यांच्या संबंधावर आधारलेले आहेत. शासन आणि पत्रकारिता यामध्ये 4 प्रकारचे संबंध आहेत. आता यातला पहिला जो आहे तो म्हणजे पत्रकारितेमध्ये शासन ही नियंत्रकाची भूमिका बजावत असते. आता नियंत्रक म्हणजे काय करतं, तर त्यासाठी जे काही राष्ट्रविरोधी कारवाई असणारे, अब्रू नुकसानी असणारे किंवा अश्लीलता असणारे यावरती पायाबंद घालणारे कायदे शासन करत असतं. त्याचबरोबर प्रकाशनपूर्व आणि प्रकाशनोत्तर असे अभ्यावेक्षण लादत असतं आणि ह्या नागरिकांपर्यंत हे पोहोचू नये यासाठी प्रयत्न करत असतं. म्हणजे शासन नियंत्रकाच्या भूमिकेत असतं. आता पत्रकारितेच्या संदर्भातली शासकाची दुसरी भूमिका म्हणजे काय आहे, तर नियामकाची भूमिका आहे. माहिती आणि कल्पना यांच्या ज्या बाजारपेठा आहेत यामध्ये जे व्यवहार सुरळीत सुरू असतात तर त्यामध्ये नियंत्रण आणण्याचं काम ही पत्रकारिता करत असते किंवा हे बाजारपेठातील व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी योग्य ते नियम करणं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे शासन करत असतं. त्याचप्रमाणे पत्रकारितेमधली जी तिसरी भूमिका आहे ती आहे शासकाची सहाय्य करण्याची भूमिका. आता इथे याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की टपाल आहे, माहिती वितरण आहे, आरक्षण आहे, प्रवास सोयी आहेत किंवा निवास सोयी आहेत. अशा प्राधान्यक्रम ज्या सोयी सवलती आहेत इथे शासन पत्रकारितेचं कार्य करीत असते. शासनाच्या पत्रकारितेच्या चौथी भूमिका आहे सहभागाची. आता इथे हमारा देश यासारखी काही भित्तीपत्रके आपण पाहत असतो किंवा क्षेत्रीय प्रसिद्धी आहे, लोकराज्यासारखी किंवा कुरु क्षेत्रासारखी काही नियतकालिके आहेत, पुस्तिका आहेत, समाचार चित्रपट आहेत, काही लघुपट असतात. यामार्फत शासन या पत्रकारितेच्या व्यवहारामध्ये प्रत्यक्ष सहभागी होतं आणि आपला संदेश हा जनतेपर्यंत पोहोचत असतं. आता ह्याचं उदाहरण आपल्याला काय सांगता येईल की NT रामाराव किंवा बॅरिस्टर AR अंतुले यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये काही शासकीय वृत्तपत्र सुद्धा सुरू केलेले होते. म्हणजे अशा पद्धतीने शासन इथे पत्रकारितेच्या भूमिकेमध्ये सहभागी होत असते. कायदे मंडळ पत्रकारिता हाही भाग याचा आहे. आपण त्याविषयी पुढच्या भागामध्ये अधिक माहिती करून घेणारच आहोत. पण शासनाचे जे तीन अंग आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, याविषयीचं समालोचन करणं हाही या पत्रकारितेचा महत्वाचा भाग असतो. तोही या व्याप्तीमध्ये याचा समावेश होतो. त्याचबरोबर इथे राजकीय पत्रकारितेच्या व्याप्तीमध्ये त्याचा अर्थ, महत्व हे सगळं येणार आहे. जे काही वृत्तांकन आहे विविध उपक्रमांचं, राजकीय उपक्रमांचं, याचाही सहभाग यामध्ये होणार आहे. माध्यमीकरणाचा सहभाग होणार आहे. पित्त किंवा त्याला एलो जर्नलिझम आपण म्हणतो याचाही सहभाग होणार आहे. जनमत किंवा लोकमत कशा पद्धतीचं असू शकतं याचाही या व्याप्तीमध्ये समावेश होतो. आता या काळामध्ये आपण पाहिलं तर पत्रकारांच्या भूमिकेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले
पाहायला मिळतील. राजकीय पत्रकारितेचं हे जे आपण आत्ता अभ्यासलेले विविध प्रकार आहेत किंवा व्याप्तीमधला जो भाग आहे, हे सर्व राजकारणाशी निगडीत असल्यामुळे ते वेगळे करता येणार नाही. फक्त आपण अभ्यासासाठी त्याचे काही तुकडे पाडले आणि त्याचा अभ्यास किंवा ते लक्षात राहण्यासाठी म्हणून आपण तशा पद्धतीने याचा विचार केला. पण असं जर पाहिलं आपण सलग जर अभ्यास करायला गेलो, त्याचे वेगवेगळे तुकडे करता येणार नाही. हे सर्व राजकीय पत्रकारितेचाच एक भाग आहे, हे इथे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने राजकीय पत्रकारितेची व्याप्तीचा थोडक्यात आढावा आपल्याला इथे घेता येईल. पुढच्या भागात आपण परत याविषयी अधिक माहिती घेणारच आहोत. आज इथेच थांबूयात आपण. खरं तर आत्ता इथं इतक्या छान निसर्गात मी उभी आहे, टेरेसवर हा व्हिडिओ मी करते आहे आणि आजूबाजूला सुंदर पक्ष्यांचे आवाज सुद्धा येत आहेत. त्यामुळे एक अजून उत्साह ह्या तुमच्याशी बोलण्यातला निश्चितपणे वाढलेला आहे. तर थांबूयात आपण. घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू व्हेरी मच.